धर्मवीर चषक आहे, नवी मुंबई आहे, भूमिपुत्र मैदान आहे। पहिला बॉल काय वेगात टाकला इकडे आणि पहिल्याच बॉलवर विकेट आलेली आहे सूरजची। सूरज पाटीलची विकेट, कहाणी में ट्विस्ट। ही मॅच अगदी असं वाटलं होतं की एका बाजूला पाहायला मिळालं की केसीए फायटर्स गावदेवी गावठण टीम ड्रायव्हिंग सीटवर आहे, चांगल्या स्थितीमध्ये होतं। 12 बॉलमध्ये 20 धावा, इतक्या मोठ्या धावा नव्हत्या, पण जशा पद्धतीने गोलंदाजी झाली, खऱ्या अर्थानं जुनेदचं कौतुक करावं लागेल। त्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केले, 2 गडी बाद केले आणि पहिल्याच बॉलवर जयने विकेट घेतली ती सूरज पाटीलची, जो चांगल्या फॉर्म मध्ये होता आणि चांगली बॅटिंग करत होता। सर पहिल्या 3 ओव्हरला विदाउट लॉस 41 होत्या आणि त्याच्यानंतर काय कलाटणी मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि म्हणून तर धर्मवीर चषक पाहण्यासाठी आपण गर्दी करतो। मॅच अजूनही संपली नाहीये। उरण तालुक्यातील टाकी गावचा युवा खेळाडू ज्याच्यामध्ये प्रचंड टॅलेंट आहे, चैतन्य पाटील बॅटिंग साठी आल्यात आणि स्वतःला सांगत असतील मी आहे ना। पाहूयात माझ्या टीम साठी म्हणजे गावदेवी गावठाणसाठी त्यांनाही खेळावं लागणार आहे। युवा गोलंदाज जय पाहायला मिळत आहेत, अजूनही मॅच ऑन आहे। धर्मवीर चषक, चैतन्य मोठा फटका खेळावा लागेल। स्ट्रोक खेळलाय, लोअर फुल टॉस बॉल होता खरा, तिकडेच फिल्डर येत आहेत। एक धाव घेतली गेली आहे, दुसरीचा कॉल दिलाय, फेकी केली गेली आहे आणि तिकडे 2 रन कंप्लीट होत आहेत, म्हणजे आता 4 मध्ये 13 अजूनही पाहिजेत विघ्नेश सर। डेफिनेटली मॅच आता कडक झाली आहे, मॅच आता तापली आहे। मॅच मध्ये कोण जिंकेल याकडे सगळ्यांचीच नजरा आणि सगळ्यांमध्ये चर्चा सुरू आहे। आता इक्वेशन येऊन ठोपले, 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता। एखादा षटकार महत्वाचा असेल, एखादा चौकार महत्वाचा असेल, एखादा डॉट बॉल महत्वाचा असेल, एखादी विकेट महत्वाची असेल, बॅटर जिंकणार की बॉलर जिंकणार। 24 वर्ष धर्मवीर चषकाची, मानाच्या स्पर्धेची, महत्वाचा चेंडू, चांगला बॉल केलाय, बॉलला कव्हरच्या दिशेने पाठवलाय, 1 रन तर त्या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय। अजूनही या ठिकाणी 3 बॉलचा खेळ बाकी आहे, 12 करायचे म्हणजे 3 मधले 2 बाहेर मारावे लागतील। 2 षटकारांची गरज आहे किंवा 3 चौकार तुम्हाला मारावे लागतील या मॅच मध्ये। आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 12 धावा। सुजित शेवाळे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, आता दाखवावं लागेल। शेवटच्या 3 बॉल मध्ये मोठे हिट करावे लागतील। 3 बॉल 12। शेवाळवाडीचा खेळाडू आहे, ओ हो उडवलाय बॉल, बिरकावलाय, सीमा रेषा पार, कराडचा डॉन। सुपर डुपर सामना, पैसा वसूल सामना। इक्वेशन येऊन ठेपले, आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता। 2 मध्ये 6 पाहिजेत, सामना संपलेला नाहीये। कधी चाललाय तो कराड क्रिकेट असोसिएशन गावदेवी गावठाणच्या बाजूने, कधी चाललाय मयूर 11च्या बाजूने। सामन्यातील रंगत वाढली आहे, धर्मवीर चषक प्रचंड, आज मात्र उत्कंठा सगळ्यांची वाढली आहे। 6 पाहिजे 2 मध्ये आणि मॅच टाय झाल्यावर सुपर ओव्हर। काहींना वाटत असेल गावदेवी गावठाण कराड जिंकावं, काहींना वाटत असेल मयूर 11, आमच्या सारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय, होऊ दे सुपर ओव्हर, पाहूया काय होईल। आणखीन एक फुलटॉसच मिळाला, शेवाळवाडीचा कराडचा डॉन इकडे चमकला। काय जबरदस्त कामगिरी केली आहे। तुम्हाला किती बॉल खेळायला मिळालेत हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे। पठ्ठ्या 2च बॉलवर मैदानात गेला खेळायला आणि 2 षटकार मारून आलाय। दोन्ही टीम चांगल्या खेळल्या, मयूर 11 सुद्धा चांगली खेळली, बाजी मारली आहे कराड क्रिकेट असोसिएशन गावदेवी गावठाणने। बत्तीस शिराळ्याचे गणेश कोपडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असेल। दीपक दादा
हॅलो दीपक दादा लोखंडे साहेब आणि हॅलो बाबाशे येस बाबासाहेब बागळ